माझ्या पतीचा मृतदेह घरात पडला होता आणि माझ्या सासूने मला मारहाण करून घराबाहेर काढून दिले होते. मी रडत जात होते जेव्हा अचानक माझी नजर एका मुलाला तिच्या कडेवर घेऊन जाणाऱ्या महिलेवर पडली. ती ओरडत म्हणत होती, मला कोणीतरी मदत करा, नाहीतर माझे बाळ मरेल. त्यावेळी माझ्याजवळ 1000 रुपयाची नोट होती. मी तिला देऊन टाकली आणि तिने मला आनंदाने आशीर्वाद दिला आणि म्हणाली, मुली, तू तुझ्या घरी जा. तुला असे सुख मिळेल जे आजपर्यंत कोणत्याही महिलेला मिळालेले नाही. मी विचार करू लागले की काय मिळू शकतं, पण त्या बाईचं म्हणणं ऐकून मी पुन्हा सासरी आले. पण माझ्या नवऱ्याच्या मृतदेहाकडे बघताच माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं. माझा नवरा नेहमीपेक्षा आज लवकर घरी आला होता. मी म्हणाले, लवकर आंघोळ करा, तेवढ्यात मी जेवण वाढते. माझं आणि माझ्या सासूचं जेवण झालं होतं, फक्त माझ्या नवऱ्याचं जेवण बाकी होतं. मी पटकन किचनमध्ये गेले आणि फ्रीज उघडला आणि दुपारची उरलेली भाजी होती. मी पटकन ती गरम केली आणि ताज्या पोळ्या बनवल्या. त्यानंतर मी चुलीवर चहासाठी पाणी ठेवले, कारण जेवल्यानंतर लगेच चहा पिण्याची आम्हा सर्वांनाच सवय होती. मी जेवणाचं ताट बाहेर आणलं. माझे पती आणि सासू बसले होते. मी जेवण आणून माझ्या नवऱ्यासमोर ठेवलं. त्याने जेवण करायला सुरुवात केली. आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर शांतता पसरली होती, तर माझ्या सासूच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य होते, जे मला संदेश देत होते की काहीतरी चुकीचे होण्याचा संदेश देत आहे. पण मी या विचाराकडे दुर्लक्ष केले. मला माहीत नव्हते की माझ्या आयुष्यात काय वादळ येणार आहे. मी उठून किचनमध्ये आले तर चहा उकळला होता आणि मी कपमध्ये चहा टाकला आणि ट्रे उचलून बाहेर पडले. पण समोरचे दृश्य पाहून माझ्या हातातील ट्रे खाली पडला आणि असे वाटत होते की कोणी माझे प्राण काढून घेतले असावेत. माझा नवरा पलंगावर पडून जोरात छाती चोळत होता. माझी सासू घाबरून त्याचे हात पाय चोळत होती. त्याच वेळी म्हणत होती, अजित, तुला काय झाले आहे, मला काही सांग. त्याची अवस्था पाहून मी त्याच्याजवळ पळतच गेले आणि त्याला पाहून मी ओरडू लागली. त्याचं संपूर्ण शरीर निळं पडलं होतं आणि त्याच्या तोंडातून सफेद फेस निघत होता. मी काही सांगण्याआधीच किंवा कोणाला मदतीसाठी हाक मारण्याआधीच तो त्याचा घसा घट्ट पकडून विनापाणीच्या माशासारखा तडपत होता आणि त्याचं शरीर एकदम ताठ होऊ लागलं. त्याच्या डोळ्याच्या बाहुल्या 2 मिनिटातच निर्जीव झाल्या होत्या. 2 मिनिटातच माझं आयुष्य बर्बाद झालं होतं. माझे पती हे जग सोडून निघून गेले होते, मला आणि त्यांच्या आईला एकटं सोडून. माझे पती माझ्यासाठी सर्वस्व होते. त्यांच्या या अचानक झालेल्या मृत्यूने मला हादरून सोडले होते. आता तर माझे हात खाली झाले होते. त्यांच्याशिवाय मला कोणीही नव्हतं. आमच्या घरातला आवाज ऐकून आमच्या शेजारपाजारचे लोक आमच्या घरी आले होते आणि समोरचे दृश्य पाहून त्यांना धक्का बसला होता. अचानक माझा जीव घाबरायला लागला होता. मला माझ्या आजूबाजूचे सर्व काही फिरत असल्याचे जाणवले. मी भिंतीचा आधार घेण्याचा प्रयत्न केला, पण माझे भान सुटले होते आणि पुढच्याच क्षणात मी माझ्या शरीराचा सर्व भार घेऊन जमिनीवर पडले. मी बेशुद्ध झाले होते. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी माझ्या खोलीत होते. अजूनही मला माझे डोके जड वाटत होते. मी इकडे तिकडे पाहिले तर मला माझ्या नवऱ्याचे निर्जीव शरीर आठवलं. मी पटकन उठून बाहेर आले. सकाळ झाली होती. रात्रभर मी बेशुद्ध पडले होते आणि माझी सासू तिच्या खाटेजवळ बसली होती. तिचे डोळे बघून असे वाटत होते की जणू ती रात्रभर तिच्या तरुण मुलाच्या दुःखाने रडत होती. जेव्हा मी माझ्या पतीच्या मृतदेहाजवळ पोहोचले तेव्हा तेथील सर्व महिलांनी मला पाहिले आणि एकमेकांना म्हणू लागल्या, हे पहा, झाली सकाळ राणीसाहेबांची. किती निर्जीव स्त्री आहे. तिच्या पतीचा मृतदेह इथे पडला आहे आणि ती झोपा पूर्ण करत आहे. जरा तरी लाज ठेवावे माणसाने. तुझी सासू काल रात्रीपासून तिच्या खाटीजवळ बसून आहे, तरीही त्यांनी एक घोटही पाणी पिले नाही. त्यांना फक्त तुझी काळजी होती. तुला उठवले जाऊ नये, तुझी तब्येत बिघडू नये, या परिस्थितीतही त्यांना फक्त तुझीच काळजी होती. आणि एक तू आहेस, जिने आधी आपल्या पतीला मारले आणि नंतर निर्लज्जपणे आपली झोप पूर्ण करत आहेस. या घरात राहून तू शर्मेने मरून जायला हवे. आमच्यासमोर अशी उभी आहेस. मी आश्चर्याने त्यांचं बोलणं ऐकत होती. त्या सहजासहजी माझ्यावर आरोप करत होत्या. मी हाच विचार करत बसले होते. मला वाटलं की मी माझ्या नवऱ्याजवळ जायला हवे. मी जशीही खाटेजवळ पोहोचले मला असे वाटले की कोणीतरी माझे केस पकडले आहेत. मी मागे वळून पाहिले तर माझी सासू माझे केस मुठीत धरून मला ओढत होती. त्या मला एखाद्या अस्पृश्यप्रमाणे मागे ओढून फेकत होत्या. मी दाराजवळ जाऊन पडले. स्वतःला सांभाळू लागले आणि कशी तरी खाटेजवळ पोहोचले. मग माझी सासू माझ्याजवळ आली आणि माझ्या चेहऱ्यावर जोरात चापट मारली. माझा चेहरा लाल झाला होता. माझे गाल सुजले आणि माझे ओठही फुटले होते. मला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही. मी स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न करत होते की माझ्या सासूचे बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. माझ्या नजरेसमोरून दूर जा. माझ्या मुलाला तू मारून टाकले. तू खुनी आहेस. तू माझ्या मुलाचा खून केला आहेस. त्याचा जीव घेतलास.
जेव्हापासून तू माझ्या मुलाच्या आयुष्यात आलीस तेव्हापासून तू त्याचे आयुष्य नरकापेक्षाही वाईट केले आहेस. तरीही तुझ्या हृदयात थंडी पडली नाही की तू त्याचा जीव घेतलास. मी तिच्यासमोर हात जोडून म्हणाले की मी काहीही केले नाही. मी त्याचा जीव घेतला नाही. मी हे का करू? तो माझा नवरा होता. तुम्ही मला त्याच्याकडे जाण्यापासून रोखू नका. पण माझ्या सासूबाईंना मी सांगितलेल्या गोष्टीचा काही एक फरक पडला नाही. तिने मला हाताने पकडले, मला गेटजवळ नेले आणि धक्का मारून घराबाहेर काढले. माझ्या डोक्यावर विपत्तीचा डोंगर कोसळल्यासारखे वाटले. कारण एक म्हणजे माझ्या नवऱ्यापासून मी लांब झाले आणि दुसरं म्हणजे मी बेघर झाले होते. मी बराच वेळ तिथेच उभी राहिले, पण आत बसलेले लोक सर्व दगड हृदयाचे बनलेले होते. मी तशीच सडकवर चालू लागली. मला आता कुठेही ठिकाणा नव्हता. जाऊन जाऊन मी कुठे जाणार? अचानक मला एका महिलेचा आवाज ऐकू आला. ती म्हणत होती, देवाच्या नावाने कोणीतरी मला मदत करा. माझे मूल 2 दिवसांपासून उपाशी आहे. कोणीतरी मला मदत करा. कोणीतरी माझ्यावर दया करा. मी तिच्याकडे पाहिले. त्यावेळी माझ्याजवळ माझ्या साडीच्या पदराला 1000 रुपयाची नोट होती. मी ती नोट त्या बाईला दिली. त्या बाईच्या मांडीवर लहान मूल होते जे रडत होते. कदाचित त्याला भूक लागली होती. ती बाई माझ्याकडे बघून म्हणाली, बाळ, तू कुठे चाललीस आणि अशी रडत का आहेस? तूही माझ्यासारखीच दुःखी आहेस का? तिचे बोलणे ऐकून मला वाईट वाटले. मी घाबरले आणि इकडे तिकडे बघू लागले. तेव्हा मला दिसले की मी माझ्या घरापासून खूप दूर निघून आले आहे. ती बाई म्हणाली, देव तुझे भले करो. तुझ्या सर्व अडचणी दूर होत. तू नेहमी आनंदी राहावी. असे सडकवर चालत जाऊ नकोस. जा, तुझ्या घरी जा. मी म्हणाले, माझे कोणतेही घर नाही. मी निराधार आहे. ती म्हणाली, तू निराधार नाही आहेस. जा, तू तुझ्या घरी जा. तुझे घर तुझी वाट पाहत आहे. तुझ्याकडे सर्व काही आहे. मग तू का रस्त्याने अशी फिरत आहेस? तू तर मल्लिका आहेस. तू तुझं घर सांभाळ. तुझ्या घरी जा. तुला तिथे असा आनंद मिळेल की तू स्वप्नातही कल्पना केली नसेल. मला आश्चर्य वाटले की त्या घरात तर माझ्या तरुण नवऱ्याचा मृत्यू झाला आहे. माझा सारा संसार लुटला गेला. तिथे मला काय सुख मिळेल? पण मजबूर होऊन मी बळजबरीने माझ्या घराकडे जाऊ लागले आणि मनात विचार आला की जाऊन पाहतेच. खरंच कोणता आनंद मिळणार आहे? कुठलाही आनंद मिळाला नाही तरीही चालेल, पण एकदा माझ्या सासूचे पाय धरून त्यांना सांगेल की मला शेवटचं माझ्या नवऱ्याला भेटू द्या. काय सांगता येतं? त्यांना माझी कीव येईल आणि एकदा शेवटचं त्या मला माझ्या नवऱ्याला भेटू देतील. हा सगळा विचार करतच होती की घराच्या गेटजवळ येऊन पोहोचली. मी पाहिले तर घराचा दरवाजा आतून बंद केलेला नव्हता. मी धडकत्या हृदयाने घराचा दरवाजा उघडला, पण दार उघडताच समोरचे दृश्य पाहून मी थक्क झाली. माझे संपूर्ण शरीर थरथर कापू लागले. माझे नाव रोशनी आहे. मी एका छोट्या गावात राहते. माझे पती आणि मी, माझी सासू सोबत राहते. मी 32 वर्षाचे आहे. हे जेव्हा घडले तेव्हा मी 21 वर्षाचे होते आणि शहराच्या सर्वोत्तम कॉलेजमध्ये शिकत होती. मला अभ्यासात विशेष रुची नव्हती, पण माझ्या वडिलांच्या सक्तीमुळे मला अभ्यास करायला भाग पाडले गेले. माझे वडील शहरातील एक प्रसिद्ध बिझनेसमॅन होते, पण ते आमच्याशी नेहमी सक्तीने वागायचे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात त्यांना कधीही हसताना पाहिले नाही. ते नेहमीच रागात असायचे. त्यांचे काही कारण नव्हते. त्यांचा स्वभावच असा होता. मी त्यांची एकुलती एक मुलगी होती, पण तरीही ते माझ्याशी कधीही प्रेमाने बोलले नाही आणि माझी आई तर नेहमी सांभाळूनच राहत होती आणि त्यांची विशेष काळजी घ्यायची की त्यांच्या इच्छेविरुद्ध काहीही व्हायला नको. माझी आई शिकलेली स्त्री होती. माझ्या वडिलांच्या ॲटिट्यूडने, त्यांच्या रागाने त्यांच्या प्रिय व्यक्तींना त्यांच्यापासून वेगळे केले होते. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नसतो. माझ्यासोबतही काहीसे तसेच झाले. एक दिवस मी कॉलेजवरून घरी आले तेव्हा माझ्या वडिलांचे बिझनेस पार्टनर त्यांच्या फॅमिलीसोबत आमच्या हॉलमध्ये बसले होते. वडिलांचा बिझनेस पार्टनर अनेकदा आमच्या घरी यायचा. मी जेवण झाल्यावर झोपली आणि जेव्हा संध्याकाळी उठली तेव्हा माझ्या आईने मला सांगितले की तुझ्या वडिलांनी तुझे लग्न त्यांच्या बिझनेस पार्टनरचा मुलगा आशुतोष बरोबर ठरवले आहे आणि पुढच्या काही दिवसातच तुमची एंगेजमेंट आहे आणि त्यानंतर लग्न. तिचे हे बोलणे ऐकून मला कोणीतरी माझ्या मनाला आग लागल्यासारखे वाटले. जेव्हा मी याला विरोध केला तेव्हा माझी आई म्हणाली, खबरदार, जर काही चुकीचे वागण्याचा प्रयत्नही केलास. तुला तुझ्या वडिलांचा स्वभाव माहीत आहे ना, आणि त्यासोबतच त्यांचा राग तर तुला चांगलाच माहीत आहे. त्यामुळे कोणताही गोंधळ करून स्वतःला आणि माझ्यासाठी संकट निर्माण करू नकोस. मी रागाने माझ्या खोलीत आले आणि लगेचच अजितला फोन केला आणि रडायला सुरुवात केली आणि सांगितले की पप्पा, माझं त्यांच्या बिझनेस पार्टनरच्या मुलाशी जबरदस्तीने लग्न करणार आहेत. त्वरित काहीतरी कर, कारण मी तुझ्याशिवाय इतर कुणाशीही लग्न करू शकत नाही. अजित म्हणाला, काळजी करू नकोस, मी लवकरात लवकर काहीतरी करतो. मला खूप काळजी वाटत होती. अजित दिसायला ठीकठाक होता, पण तो मनाने खूप चांगला होता.
तो एक मध्यमवर्गीय कुटुंबातील होता, पण मी त्याच्यासाठी काहीही करू शकत होते. त्याच्या घरात त्याची आई आणि तो राहत होता. त्याचे वडील फार पूर्वीच वारले होते. त्याला एक बहीण होती जिचे खूप वर्षापूर्वी लग्न झाले होते. अजितच्या वडिलांचा एक छोटासा व्यवसाय होता जो आता अजित सांभाळत होता. पण मला काहीही हरकत नव्हती. मी माझ्या पैशाबद्दल कधीही बडाई मारली नाही की मी एका मोठ्या वडिलांची मुलगी आहे. असेच दिवस जात होते आणि एक दिवस माझी आशुतोषची एंगेजमेंट झाली. पण या लग्नात मी आनंदी नव्हते. हळूहळू माझ्या लग्नाचा दिवसही आला. माझ्या लग्नाच्या एक आठवडा आधीच अजित आणि त्याच्या आईने माझ्यासाठी त्याचं स्थळ आणलं होतं. हे सर्व पाहून माझ्या वडिलांनी त्यांना अपमानित केले आणि घरातून धक्के मारून बाहेर काढले. त्यांनी माझा मोबाईलही माझ्याकडून काढून घेतला. आता काय करावे असा प्रश्न मला पडला होता. माझ्या लग्नाच्या दिवशी मला तयार होण्यासाठी पार्लरमध्ये जायचे होते. लग्नाच्या दिवशी दुपारी 2च्या सुमारास मला पार्लरमध्ये जायचे होते आणि आईने माझ्या मैत्रिणीला माझ्यासोबत पाठवले आणि वेळेवर येण्यास सांगितले. आम्ही दोघेही मैत्रिणी होकार दिला आणि गाडीत बसून पार्लरला जायला लागलो. मी पटकन माझ्या मैत्रिणीच्या हातातून मोबाईल घेतला आणि अजितला फोन केला. पहिले त्याने थोडी नाराजगी दर्शविली की तुझ्या वडिलांनी आम्हाला चांगली वागणूक दिली नाही. त्यांनी माझ्या आईचा अपमान करायला नको होता. पण तरीही तुझ्यासाठी मी सर्व काही विसरायला तयार आहे. आता तूच सांग, आता काय करायचे? मी अजितला सांगे की आता आपल्याकडे एकच पर्याय आहे, तो म्हणजे आपण दोघेही पळून जाऊन कोर्ट मॅरेज करू. अजित म्हणाला, याने सर्व ठीक होईल? मी म्हणाले, मी त्यांची एकुलती एक मुलगी आहे. ते सर्व काही विसरून जातील आणि परत माझा स्वीकार करतील. अजित म्हणाला, ठीक आहे, मी तुझ्या पार्लरच्या जवळपासच उभा राहीन. तू मला फोन कर. पार्लरच्या बाहेर जाताच मी ड्रायव्हरला काहीतरी बहाणा करून घरी पाठवले आणि त्याला सांगितले की माझ्या लेहंगावरचा मॅचिंग दुपट्टा घरी राहिला आहे. तुम्ही घरी जाऊन तो घेऊन या. तोपर्यंत मी तयार होते. मी लगेच अजितला फोन केला आणि पुढच्याच क्षणी तो माझ्याकडे आला. मी माझ्या मैत्रिणीला समजावून सांगितले होते आणि मी अजितसोबत निघून गेली. आम्ही दोघांनी देवळात जाऊन लग्न केले आणि त्यानंतर मी त्यांची वधू बनून त्याच्या घरी आली. मला हे माहीत नव्हते की मी हा पाऊल उचलून सगळ्यात मोठी चूक केली आहे. जशी माझ्या बेपत्ता होण्याची बातमी माझ्या आईवडिलांना मिळाली तेव्हा त्यांच्यावर तर जणू आभाळच कोसळले होते. त्यांनी तर असा विचारही केला नव्हता की मी असं काही करू शकते. त्याच क्षणी माझे वडील मला मारण्यासाठी बाहेर येत होते, पण माझ्या आईने त्यांचा पाय धरला आणि म्हणाली की रागवू नका. ती आपली एकुलती एक मुलगी आहे. मला माहीत आहे तुम्ही तिला कधीही माफ करू शकत नाहीत, पण तिला मारू नका. आईच्या खूप समजावून सांगितल्यावर वडिलांनी मान्य केले. मला अजितच्या घरी येऊन एक आठवडा झाला होता, पण माझ्या माहेरी एकदम शांतता होती. मला कळायला हवे होते की ही वादळापूर्वीची नीरव शांतता होती. मी माझ्या सासरी आनंदी जीवन जगत होते. माझी सासू ही खूप चांगली होती. जीवन एकदम छान चालले होते. मी माझे शिक्षण सोडले होते आणि अजितने त्याचे शिक्षण चालू ठेवले होते आणि त्यासोबतच कामही करत होता तो. माझी सासू शेजार-पाजारच्या लोकांचे कपडे शिवायची. माझ्या सासरची परिस्थिती खूप चांगली नव्हती, म्हणून मला सुरुवातीच्या काळात समस्या आल्या होत्या, पण हळूहळू मी इथे ॲडजस्ट झाली होती. असेच आमच्या लग्नाला 6 महिने उलटून गेले होते. माझ्या लक्षात आले की माझ्या सासूचा माझ्याबद्दलचा दृष्टिकोन विचित्र होता. ती वारंवार मला सांगू लागली होती की आता तुला तुझ्या आईवडिलांच्या घरी जायला हवे, कारण तू त्यांची एकुलती एक मुलगी आहेस. त्यांना तुझी आठवण येत असेल आणि आत्तापर्यंत त्यांनी तुला माफही केले असेल. पण प्रत्येक वेळी वडिलांच्या रागाला सामोरे जाण्याची हिंमत माझ्यात नव्हती. मी प्रत्येक वेळी कोणता ना कोणता बहाणा करून तिला टाळत होते. माझ्या वडिलांच्या रागाचा सामना करणे मला शक्य नव्हते. अजितचे वागणेही माझ्यासोबत जरा विचित्र होत चालले होते. मला त्याला त्याच्या वृत्तीबद्दल विचारायचे होते आणि मग वाटले की कदाचित कामाचा दबाव जास्त असेल म्हणून तो टेन्शनमध्ये असेल. त्या दिवशीसुद्धा रोजच्याप्रमाणेच अजित नाश्ता करून आपल्या कामावर गेला होता आणि मी शांतपणे माझी कामं करून बसले होते, कारण आता माझा पती रात्रीच घरी येणार होता आणि काही वेळाने आम्ही दुपारचे जेवण केले. मग मी माझ्या खोलीत जाऊन पडले. तेवढ्यात माझ्या कानात माझ्या नवऱ्याच्या मोटरसायकलचा आवाज आला. मला आश्चर्य वाटलं की आज तो एवढ्या लवकर कसा आला आणि बघितलं तर माझी सासू बाहेर बसून अजितला विचारत होती की तू घरी लवकर कसा आलास? अजित म्हणाला, आज कॉलेजला सुट्टी होती आणि ऑफिसमध्ये काही विशेष काम नव्हते, म्हणूनच मी लवकर आलो. मग मी माझ्या नवऱ्याला जेवण दिले आणि सगळ्यांसाठी चहा घेण्यासाठी किचनमध्ये गेले. पण परत बाहेर आले तर बघते तर काय, माझा नवरा अजित मेला होता. मी हे सगळं पाहू शकले नाही आणि बेशुद्ध झाले आणि जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा माझ्या सासूने मला खुनी म्हणून घराबाहेर काढून दिले. मी रडत रडत रस्त्याने चालले होते. तेवढ्यात माझ्या कानावर एका बाईचा आवाज आला. मी तिला मदत केली. मग तिने मला आशीर्वाद दिला आणि मला घरी जायला सांगितले आणि म्हणाली की घरी गेल्यावर तुला अशी खुशखबर मिळेल जी याआधी कोणत्याही स्त्रीला मिळाली नसेल. ती बोलणे ऐकून मी घरी यायला मजबूर झाली आणि घरी गेल्यावर दरवाजा उघडला आणि समोरचे दृश्य पाहून मला धक्काच बसला.
दरवाजा उघडताच माझ्या अंगावर फुलांची बरसात व्हायला लागली. गुलाबाच्या पाकळ्या माझ्या अंगावर पडत होत्या. मी नजर वर करून पाहिले तर माझ्या नवऱ्याचा मृतदेह गायब होता आणि त्यासोबतच घरातील सगळे लोकही गायब होते. पूर्ण घराला फुलांनी सजवलेले होते. फुलांनी दारासोबतच मध्ये जाणाऱ्या रस्त्यावर सुद्धा फुलं टाकलेली होती. हे सगळं पाहून मला मोठा धक्का बसला होता. हे तर दुःखाचे घर होते. इथे तर सगळेच दुःखी असायला हवे होते. आणि मग हे सगळं काय आहे? माझ्या नवऱ्याचा मृतदेह कुठे गेला आणि माझी सासू कुठे गेली? मला तर काहीच समजत नव्हते. मी या फुलांच्या पाकळ्यांवरून घरात गेले आणि माझ्या सासूच्या खोलीच्या बाहेर आवाज येत होता. खोलीतला आवाज ऐकून मला माझ्या कानांवर विश्वास होत नव्हता आणि मला त्या बाईचे बोलणे खरे वाटू लागले. तिने बरोबर सांगितले होते. मी निराधार नाही, तर मी खूप भोळी आहे आणि मी खूप कमी बुद्धीची आहे. माझ्या नाकाखाली हे सगळं घाणेरडं कृत्य चालू होतं आणि मला त्याची साधी कल्पनाही नाही. प्रेमाच्या आड माझ्यासोबत एवढा मोठा घाणेरडा खेळ खेळला जात होता. पण मला स्वतःवरच राग येत होता. मी कसा या माणसावर एवढा विश्वास ठेवला? मी त्याच्या प्रेमात एवढी वेडी झाले की त्याने माझ्या आयुष्याचा खेळ करून टाकला. माझी सासू माझ्या नवऱ्याला सांगत होती, सगळी तयारी झाली आहे, तू तिला कुठूनही शोधून काढ आणि घरी घेऊन ये. माझा नवरा म्हणाला, मी तर तिच्या नजरेत मेलो आहे, मग ती माझ्यासोबत कशी येईल? मग माझी सासू म्हणाली, ती खूप भोळी आहे, तू कुठलाही बहाणा कर, तिला सांग की तू बेशुद्ध झाला होतास, तर लोकांनी तुला मेलेले समजले. या सगळ्यात माझी काय चूक? कसंही आणि काहीही करून तिला परत घरी घेऊन ये. तुला माहीत आहे ना की ज्या उद्देशाने तू तिच्यासोबत लग्न केले होतेस ते आज कुठेतरी पूर्ण झाले आहे. आता तिला असेच तर नाही ना जाऊ देणार आपण? किती वाट पाहिली आपण या दिवसाची. मला किती आनंद झाला होता जेव्हा तू मला येऊन सांगितले होतेस की तू एका श्रीमंत मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आहेस म्हणून. परंतु आपल्याला काय माहीत होते की तिचा तो खडूस बाप एवढा कडक असेल. जेव्हा तुम्ही दोघांनी पळून जाऊन लग्न केले तेव्हा मला वाटलं होतं की एकुलती एक मुलगी असल्यामुळे तिला माफ करेल, पण नाही. त्या म्हाताऱ्याने तर आपला सगळा प्लॅन चौपट केला होता. आणि ही पहा लेला, तुला जशी काय चिपकूनच बसली होती. मी तर तुझ्या मरणाचे नाटक केले की तिच्यावर तुझा खुनाचा आरोप करून तिला घराबाहेर काढेन, कारण तिच्या माहेरून एक कवडीही मिळत नव्हती. आपण किती दिवस तिला असे फुकटात पोसू शकलो असतो. त्यामुळे मी मुद्दामून तुझ्या जेवणात झोपेचे औषध मिसळले होते आणि स्प्रेने तोंडाला फेस लावला होता. आणि रक्ताचं काय? आणि तुझ्या नाकाला तोंडाला लावून दिलं होतं. मी तर आश्चर्यचकित होऊन उभी होते. अजून काय काय ऐकायचं बाकी होतं. आणि त्यानंतर जे काही ऐकलं ते ऐकून माझ्या शरीरातील प्राण कोणी काढून घेतले असावेत असे मला वाटू लागले होते. मी तर ते ऐकून जमिनीवर जाऊन पडले. माझे सासू आणि नवऱ्याने काहीतरी पडण्याचा आवाज ऐकून ते बाहेर आले. मला पाहून त्यांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला होता. त्या दोघांनी मला उचलून बेडवर टाकलं. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा माझा नवरा टेन्शनमध्ये इकडून तिकडे फेऱ्या मारत होता. मी लगेच उठले आणि मला माझ्या आईवडिलांच्या घरी जायचे आहे असे सांगून बाहेर पडले आणि आईबाबांच्या घरी जाऊ लागले. जेव्हा मी तिथे पोहोचले तेव्हा मला कळले की माझे वडील एक आठवड्यापूर्वीच या जगातून गेले आहेत आणि त्यांची सगळी संपत्ती माझ्या नावावर करून गेले आहेत. माझ्या आईने मला पाहताच मला मिठी मारली आणि माझीही तशीच अवस्था होती. अजितने माझ्याशी लग्न फक्त आणि फक्त माझ्या वडिलांच्या पैशाकडे पाहून केले होते. माझ्या वडिलांच्या प्रॉपर्टीच्या लोभात येऊन त्याने केले होते. पण जेव्हा त्याला कळले की माझे वडील मला एकही पैसा देणार नाहीत तेव्हा त्याचे मन माझ्याबद्दल आंबट झाले. आई आणि मुलगा दोघेही मला बाहेर काढण्याचे कारण शोधू लागले. त्यांना काही कारण सापडले नाही तेव्हा त्याने त्याच्या मृत्यूचे नाटक रचले आणि माझ्यावर दोषारोप करून मला घराबाहेर हाकलून दिले. पण माझ्या घरातून बाहेर पडताच त्याला कोणाकडून तरी माझ्या वडिलांचे निधन झाल्याची बातमी कळली आणि त्यांची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करून गेले. हे ऐकताच माझा नवरा उठून बसला. तिथे उपस्थित लोक काही घाबरून पळाले आणि काही कारण शोधण्याचा प्रयत्न करू लागले. त्यावेळी त्या लोकांना सांगण्यात आले की त्याला काहीही आठवत नाही, तो भानावर नाही, तो बेशुद्ध पडला होता. तिथे जमलेल्या लोकांनाही असे वाटले की तो बेशुद्ध होता आणि आपण त्याला मेलेले समजले होते. आता त्यांना मला परत आणायचे होते कारण माझी सगळी संपत्ती त्यांना त्यांच्या नावे करायची होती. म्हणूनच त्याने माझ्या स्वागताची पूर्ण व्यवस्था केली होती. पण मी त्याला कधीही माफ करणार नाही असे ठरवले होते. माझे पती आणि सासू माझ्या घरी आले आणि माझी माफी मागू लागले, पण माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. काही दिवसातच असे घडले की माझ्या सासूला तिच्या कृत्याची शिक्षा मिळाली आणि ती हे जग सोडून गेली. अजितची अवस्थाही खूप वाईट झाली होती. त्या दोघांना पाहून मला खूप वाईट वाटायचे. त्याने माझ्यासोबत काहीही केले तरी तो माझा नवरा आहे असे म्हणून मी त्याला माफ केले. आता माझा नवरा आणि मी खूप बदललो आहोत. माझ्या नवऱ्याच्या मनातील पैशांची लालसा आता नाहीची झाली आहे. 2 वर्षानंतर देवाने मला एक सुंदर मुलगा दिला आणि आम्ही दोघेही आनंदाने जीवन व्यतीत करत आहोत. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा.
कळवा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व ऑलवर सेट करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.